बुलढाण्याच्या येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती। त्या विद्यार्थ्यांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली होती। त्यावरून अन्न व औषध विभागाच्या पथकाने संबंधित आश्रमशाळेमध्ये जाऊन अन्न पदार्थाचे नमुने घेतले। त्याचबरोबर बाधित विद्यार्थ्यांची साक्ष देखील घेण्यात आली आहे। अन्न पदार्थांच्या विश्लेषणात्मक अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे। वर्तमानपत्रामध्ये बातमी विषबाधेवर बातमी प्रसिद्ध झाली। त्यानुसार मी इथं चौकशी करता आलो आहे। या आश्रमशाळेत मी सर्वांचे स्टेटमेंट घेतले, ज्या मुली बाधित होत्या त्यांचे पण स्टेटमेंट घेतले आणि इथे मी ते अन्नपदार्थाचे नमुने घेतले। नमुने हे विश्लेषणाकडे जातील, रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल। कशाचे नमुने तेल आहे, त्यानंतर आटा आहे, उडद डाळ आहे, मूग डाळ आहे, मिरची पावडर आहे, हळदी पावडर इत्यादी नमुने विश्लेषण घेतले। ज्या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली ती त्यांचे तुम्ही बयान घेतले, त्यांनी याच विषबाधेला दुजोरा दिलेला आहे का? नाही। विद्यार्थ्यांनी काय सांगितलं? विद्यार्थ्यांनी सांगितलं की त्या दिवशी उडदाचं वरण, पोळी आणि भात खाल्लेला आहे आणि त्यामध्ये कढी आणि भात खाल्लेला नाही असे त्यांनी स्टेटमेंट दिले। त्याच्यापासून काही त्यांना उलट्या जुलाब किंवा काही त्रास झाला असे त्यांनी सांगितले। उलट्या जुलाब त्रास झालेला नाही असे त्यांनी सांगितले।